राजहंस प्रकाशन किंवा आजकालच्या भाषेत बोलायचं झालं तर राजहंस ब्रँडला संपूर्ण महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. राजहंस प्रकाशन म्हणजे दिलीप माजगावकर हे अभिन्न समीकरण आहे, हे समस्त महाराष्ट्र जाणतो. दिलीपरावांनी नुकतीच वयाची 75 वर्षे पार केली आहेत. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्वाचा घेतलेला हा वेध. दिलीपरावांचे वडील श्रीयुत गणेश माजगावकर हे सिव्हिल इंजिनियर होते. 1940च्या सुमारास बडोदे संस्थानात ते बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करत होते. दिलीपरावांचा जन्म 11 नोव्हेंबर 1943चा. पुढे काही व्यावसायिक अडचणींमुळे दिलीपरावांच्या वडिलांना बडोदे सोडून सातारा येथे नोकरी स्वीकारावी लागली. दिलीपरावांच्या आई सरस्वतीबाई माजगावकर यांचा स्वभाव फार करारी होता. आर्थिक अडचणींच्या काळात त्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. शिक्षण आणि नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने विचार करून त्यांनी श्रीगमा म्हणजेच दिलीपरावांचे श्रीभाऊ अर्थात श्रीकांत गणेश माजगावकर यांना कॉलेज शिक्षणासाठी पुण्याला पाठवलं. त्यानंतरच्या काही वर्षातच एक एक करून संपूर्ण माजगावकर कुटुंब पुण्यात आलं. मधल्या काळात श्रीगमा आणि बाबासाहेब पुरंदरे यांची घनिष्ठ मैत्री झाली व पुढे त्याचं रूपांतर नात्यात झालं आणि कुमुद माजगावकर या निर्मला पुरंदरे झाल्या. बाबासाहेबांनी 1952 साली स्वतःची पुस्तके प्रसिद्ध करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून राजहंस प्रकाशन स्थापन केले. 1957 साली श्रीगमा राजहंस प्रकाशनात भागीदार म्हणून सामील झाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे भारतीय वायुदलात भरती होण्याचे दिलीपरावांचे स्वप्न होते. त्यांचं शिक्षण, व्यक्तिमत्व, उंची इत्यादी सगळंच अटींमध्ये बसत होतं. परंतु किंचितच्या दृष्टीदोषामुळे हे स्वप्न काही साकार झालं नाही. दिलीपरावांनी मग पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये बरोबरीच्या मित्रांमध्ये, विशेषतः मैत्रिणींमध्ये ते फार लोकप्रिय होते. त्यांची उपजत विनोद बुद्धी, वाचन, तल्लख विचारशक्ती, हजर जबाबीपणा, मध्ये मध्ये देत असलेले संदर्भ हे सगळं बरोबरीच्या तरुण मंडळींना आकर्षित करणारं होतं. कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. राज कपूर नर्गिस जोडीचे संवाद ते हुबेहूब म्हणायचे. सावरकरांच्या पुस्तकातले उतारे सुद्धा ते सावरकरांच्या शैलीत म्हणून दाखवायचे. त्यांचे निबंध कॉलेजच्या शोकेसमध्ये मुद्दाम वाचण्यासाठी लावले जायचे. एसपी कॉलेजमधून बीएससी झाल्यानंतर त्यांनी काही लहान सहान नोकऱ्या करून पाहिल्या, पण त्यात त्यांचे मन रमेना. एक दिवस बाबासाहेबांनी हाक मारली आणि म्हणाले, कसल्या फायली बघताय, चला माझ्याबरोबर. आणि असं म्हणून नोकरी सोडायला लावली. तिथेच दिलीपरावांच्या आयुष्याने महत्वाचे वळण घेतले. बाबासाहेबांच्या आयुष्यावरील प्रभावाबद्दल दिलीपराव सांगतात, त्या काळात बाबासाहेबांचा माझे अतिशय ते तुम्हाला कल्पना येणार नाही इतके जवळचे संबंध होते. माझ्या जडणघडणीच्या त्या अत्यंत आयुष्यातल्या महत्वाच्या काळामध्ये माझ्या संपूर्ण सांस्कृतिक जाणीवा जर कोणी विकसित केल्या असतील त्या बाबासाहेबांनी केल्या. याच सुमारास श्रीभाऊंनी दिलीपरावांना माणूसमध्ये काम करण्यास सुचवले. माणूसमध्ये मी श्रीगणच्या हाताखाली 17 वर्ष उमेदवारी केली. मी काय शिकलो नाही त्यांच्याकडून. अगदी मुद्रित शोधनापासून ते संपादनापर्यंत, एखाद्या विषय कसा शोधायचा इथपासून ते लेखकाची चर्चा करेपर्यंत आणि छपाई करून घेण्यापासून ते वितरणापर्यंत या सगळ्या गोष्टी मी माजगावकरांच्याकडून शिकलो. साप्ताहिकाच्या व्यवस्थापकीय कामाबरोबरच ते जाहिराती मिळवण्याच्या कामातही लक्ष घालू लागले. त्यासाठी मुंबईच्या वाऱ्या करू लागले आणि बरोबरीने वेगवेगळ्या लेखकांना भेटू लागले. अशा रीतीने हळूहळू संपादकीय कामातही त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली. थोड्याच कालावधीत त्यांनी त्यांच्या परिचयाच्या लेखकांची एक टीमच तयार केली. त्याच सुमारास माणूस आणि राजहंस प्रकाशनाला पूरक होईल
म्हणून काढलेला साप्ताहिक मुद्रण असा प्रेस होता. त्याचे पण काम पाहावे लागत असे. परंतु दिलीपरावांना प्रेस चालवण्यात रस नव्हता. पुढे काळाच्या ओघात श्रीगमांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे माणूस साप्ताहिक बंद करावे लागले आणि त्यानंतर दिगमांनी आपली नजर प्रकाशन क्षेत्रावरच केंद्रित केली. लेखक कसा शोधायचा, त्याची शैली कशी बघायची, आपल्याला हवं ते कसं त्याच्याकडून काढून घ्यायचं, याही गोष्टी मला श्रीकांनी एका बाजूने शिकवल्या. आणि अशी सगळी उमेदवारी माझी 15-17 वर्षाची झाल्यानंतर एका टप्प्यावर श्रीकांनी राजहंसची सूत्र माझ्या हातात दिली. ते 83 साल होतं. माणूसमधून गाजलेले लेख व लेखमालांवरची पुस्तके, सांगते ऐका, नादी भस्मासुराचा उदय असतात, एक होता कारभार वगैरे तोपर्यंत वाचकांच्या पसंतीस उतरली होती. स्थापनेपासूनच राजहंसची पुस्तके वाचकाला वेगळा, सकस अन आशय घन मजकूर पुरवू लागली होती. श्रीगमांसारखे साक्षेपी संपादक लाभल्यामुळे विषयाचं वैविध्य अन आशयाची समृद्धी राजहंसला जणू जन्मजातच लाभली. उत्साही दिगमांना काहीतरी भव्य दिव्य करायची स्वप्ने पडू लागली. त्यांनी काही अत्यंत महत्वाकांक्षी योजनांची आखणी केली. मात्र या योजनांना अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. तरीही नाउमेद न होता दिगमांनी त्यावेळी नवख्या असलेल्या विश्वास पाटील या लेखकाची पानिपत ही कादंबरी काढली. त्यांच्या या प्रयत्नाला मात्र घवघवीत यश मिळालं. नंतर दिगमांनी आणि पर्यायाने राजहंस प्रकाशनाने मागे वळून पाहिले नाही. या पुढील वाटचालीत दिगमांनी राजहंस म्हणजे दिगमा आणि दिगमा म्हणजे राजहंस हे समीकरण घडवलं. या काळात राजहंसने एकापेक्षा एक सरस, वाचनीय व संग्राह्य पुस्तके काढली. आजवर 800हून अधिक प्रकाशने राजहंसने चोखंदळ वाचकांच्या हाती सोपवली आहे. यातील अनेक पुस्तकांना राज्य शासन, राष्ट्रीय तसेच नानाविध साहित्यिक पुरस्कार मिळाले आहेत. श्रीपू भागवत हे प्रकाशन क्षेत्रातील महत्वपूर्ण नाव. त्यांच्याबद्दल दिलीपरावांना अत्यंत आदर आहे. प्रकाशन क्षेत्रातील भरीव योगदानासाठी राजहंस प्रकाशनाला 2013 साली महाराष्ट्र शासनातर्फे अत्यंत प्रतिष्ठेच्या श्रीपू भागवत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. वैचारिक मोकळेपणा, समाजहितैषी बैठक, सर्व विचारधारांना समजून घेणारा उदार दृष्टिकोन आणि या साऱ्यांचा परिपाक म्हणून अगदी टोकाची मते असलेल्या व्यक्तींना राजहंस परिवाराबद्दल वाटणारा जिव्हाळा, ही वैशिष्ट्ये दिगमांनी कसोशींनी जपली. ही वैशिष्ट्ये राजहंस प्रकाशनाच्या कार्यसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनली. दिगमांचा रोख हा सतत विषयांचा ताजेपणा, शैलीतील वाचनीयता आणि आशयातील गुणवत्ता कायम राखण्याकडे असतो. वाचकांची आवड निवड, मानसिकता, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती यावर त्यांचे बारीक लक्ष असते. नव्या नव्या लेखकांशी सहज संवाद साधत त्यांना दिगमा प्रोत्साहित करत असतात. पुस्तकाच्या निर्मितीत DTP, कागदाची निवड, पुस्तकाची छपाई, बाइंडिंग, पॅकेजिंग, वाहतूक व्यवस्था अशा अनेक घटकांचा समावेश असल्यामुळे त्यांच्यातला तोल आणि ताळमेळ दिगमांनी चोख बसवला आहे. राजहंसचा नावलौकिक जसा वाढत चालला तसा कामाचा व्यापही वाढू लागला. आता दिगमांच्या मदतीला आनंद हर्डीकर, विनयाताई खडपेकर, करुणा गोखले आणि डॉक्टर सदानंद बोरसे अशी समर्थ संपादकीय मंडळी जोडली गेली आहे. व्यावसायिक यशामध्ये पुस्तक विक्रीला अनन्य स्थान आहे हे जाणून प्रत्येक प्रकाशन वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजे या विचारातून दिगमांनी राजहंस प्रकाशनाच्या पुण्याव्यतिरिक्त मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी शाखा सुरू केल्या. या शाखा म्हणजे राजहंसच्या जीवनदायिनी वाहिन्याच आहेत. शाखांना
पुस्तके त्यांच्या मागणीनुसार व त्वरित मिळावीत म्हणून स्वतंत्र वितरण व्यवस्थापन कार्यान्वित केली आहे. नागनाथ पाराजवळ राजहंसचे मुख्य कार्यालय आहे. कामांची कितीही लगबग अथवा घाई असली तरी येथे काम करणारा प्रत्येक जण हसतमुख, तणावरहित आणि तितकाच तत्पर दिसतो. एखाद्या मोठ्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे दिगमा प्रत्येकाची काळजी घेत असतात. प्रकाशन व्यवसायाच्या आघाडीवर यशस्वी असणारे दिगमा कौटुंबिक जीवनातही अत्यंत समाधानी आहेत. सौ रेखा वहिनींनी त्यांना सर्व कार्यात मनपूर्वक साथ आणि सहकार्य केले आहे. मुलगा गुरु त्याच्या स्वतःच्या क्षेत्रात खूपच यशस्वी आहे. नातवंडांसमवेत वेळ घालवताना दिगमा व रेखा वहिनी त्यांच्या इतकेच लहान होतात. हे दृश्य अतिशय लोभसवाण आहे. अशा या राजहंसी दिगमांना त्यांच्या 75व्या वाढदिवशी शुभचिंतना निमित्त म्हणतो. सुहृद सोय रे पुसती सारे, सुहृद सोय रे पुसती सारे, सांगा यांचे कितीक वय हो. मनी जयाच्या यौवन वसते, वर्षांचे त्या कैसे भय हो. साऱ्यांच्या त्या प्रश्नांसाठी असे खास हे एकच उत्तर. शतकपूर्तीच्या वाट चालीतील केवळ संख्या 75, केवळ संख्या 75.